म्हणजे प्रत्येक कंपन्यांच्या क्रायटेरिया वेगवेगळे, रूल्स वेगळे आहेत, तर त्या गोष्टी इन्शुरन्स कंपन्या कव्हर करत नाहीत. ह्या सर्व गोष्टींचा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च त्या इन्शुरन्स कंपनीने त्या हॉस्पिटलला पे केला जातो, त्याला म्हणतात कॅशलेस. म्हणजे तो काही हक्क नाही. नमस्कार, मी किरण पवार. चला बोलूयाच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण थोडासा विचार करू आपल्या हेल्थ बद्दल. कारण कोविड नंतर जर पाहायला गेलं तर पहिलं कोण आजारी पडत नव्हतं, आणि कोविड नंतर असं कोण नाहीये की जे आजारी पडत नाही. प्रत्येक जण आजारी पडतो. आजारी पडलं तर काय होतं, तर पहिल्यांदा पॉकेटला चटका लागतो. जर पॉकेटमध्ये पैसे नसतील तर बँकेत जातो. बँकेत पैसे नसतील तर मित्र मंडळी यांना विचारलं जातं. नंतर नातेवाईकांना विचारलं जातं. पण चहा म्हणा, जेवण म्हणा, कुणीही देईल हो, पण हेल्थ इन्शुरन्स किंवा तुमच्या हॉस्पिटलच्या बिलासाठी पैसे कुणीही देणार नाही. का? तर त्यांना माहिती असतं हे पैसे माघारी येणार नाहीत. मग याच विषयावरती बोलायचंय. म्हणजे काय, तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, हेल्थ क्लेम म्हणजे काय, मेडिक्लेम म्हणजे काय. आज आपल्या बरोबर आहेत मनोज बोयटे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. चला बोलूयाच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. थोडक्यात मनोज सरांबद्दल थोडीशी माहिती करून देतो. मनोज बोयटे सर 2008 पासून आरोग्य मित्र म्हणून बारामतीमध्ये काम करतात. बारामतीच नव्हे तर दौंड, इंदापूर, फलटण, त्याचबरोबर पुरंदर या भागांमध्ये देखील सरांचं काम आहे. आणि काम करत असताना त्याच्या पूर्वी ते हॉस्पिटल लाईन मध्ये काम करत होते. हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे डॉक्टरांकडे होणाऱ्या ज्या काही सर्जरीज असतात, ज्या काही प्रोसिजर्स असतात, याबद्दल त्यांना खूप चांगली माहिती आहे. आणि त्यानंतर जेव्हा ते हेल्थ सेक्टरमध्ये काम करतायत एक आरोग्य मित्र म्हणून, आणि 2008 पासून काम करतात, प्रचंड अनुभव त्यांना यामधून मिळालेला आहे. कोविड काळामध्ये तर त्यांना याच्यापेक्षा जास्त अनुभव मिळाला की मेडिक्लेम नक्की असावा तर कसा असावा, काय असावा. आज वेगवेगळे प्रश्न आपण सरांना विचारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. तुम्ही आरोग्य मित्र म्हणून काम करताय. आरोग्य मित्र म्हणून काम करत असताना कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवतात ज्या बदलल्यात कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर? तसं काय होतं की पहिलं जास्त करून पहिलं खाणं किंवा ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे लोकांचं रहनसहन, त्या गोष्टी पहिलं जसं पाहिजे तसं लोकांना मिळत होतं खाण्यामधून. आजारांचं प्रमाण कमी होतं. आता ससं काय झालं, जसं दिवसेंदिवस म्हणजे दिवस पुढं चालले तसं सगळं म्हणजे पूर्ण बदलत गेलं. मग त्याच्यामध्ये खाण्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे, जसं आरोग्यात पहिल्यासारखं जसं लोक ठेवत होतं तसं आरोग्य बिघडत गेलं. बिघडत गेल्यामुळं पॉप्युलेशन वाढल्यामुळं काय होतं, आजारांचं प्रमाण पण वाढलं गेलं जास्त. त्याच्यामुळे त्या गोष्टी असणं म्हणजे कसं आहे की लोक पहिले कॉन्शियस नव्हते, म्हणजे जास्त सहसा करून लोक काही जास्त आजारी पडत नसायचे पहिले, कारण स्ट्रॉंग होते लोक. पण आता काय झालं की ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळत नसल्यामुळं, आजारांचं प्रमाण वाढल्यामुळं महत्त्वाचं, तर त्या गोष्टींवरती लोक कॉन्शियस झाली. आजारांचं म्हणजे आता जसं की आपण पाहिलं तर 2018 मध्ये कोविड आला. तर कोविडपासून पहिलं लोकांना हेल्थ किंवा आरोग्य म्हणजे काय ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये कसं की कोविड आल्यापासून म्हणजे लोकांना त्या गोष्टी समजायला लागल्या. पण नेमकं आरोग्याशी संबंधित सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण आरोग्य हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय किंवा जसं की आपण म्हणतो मेडिक्लेम म्हणजे काय, तर त्या गोष्टी काय सहसा म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर काय माहीत नव्हतं. आता आपण जर शहरामध्ये जर बघितलं तर जवळपास 100% जनतेमध्ये एक 5% लोकांचा फक्त म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम आहे महत्त्वाचा. बाकीचे लोक आहेत ते अजून म्हणजे सिरियस नाही आहेत त्याच्यावरती. पण ते जे जे काही प्रमाण आहे ते 2018 पासून वाढलं जास्त. म्हणजे कोविड नंतर एक इन्शुरन्स काय आहे, मेडिक्लेम काय आहे, हे लोकांना समजायला लागलं. तर सर, मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? आता त्याच्यामध्ये जसं की कसं आहे की माणूस हा एक सजीव आहे. आता त्या सांगायचं म्हणजे माणूस हा आयुष्याला आल्यानंतर त्याच्या बॉडीला म्हणजे त्याच्या आरोग्याला मेंटेनन्स आहे. बरोबर. मेंटेनन्स म्हणजे तो कोणत्या मार्गातून, जसं की माणूस आयुष्य जगत असताना म्हणजे त्याला दवाखान्याची पायरी, म्हणजे त्याला बरं होण्यासाठी, म्हणजे आजार बरा होण्यासाठी त्याला जो काय खर्च असतो तो दवाखान्यामधून त्याला करावा लागतो महत्त्वाचा. तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे आता मेडिक्लेम म्हणण्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा मराठीमध्ये जर आपण बोललो तर आरोग्य विमा म्हणजे काय की जसं की एखादा व्यक्ती एखाद्या आजारासाठी म्हणजे हॉस्पिटलला जातो आणि ट्रीटमेंट घेत असतो, म्हणजे ते कोणताही आजार असेल त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल एखादा साथीचा आजार असेल किंवा नॅचरली कोणता एखादा त्याला आजार होत असेल किंवा ऍक्सिडेंटली काही गोष्टी होत असतील, तो हॉस्पिटलला गेल्यानंतर जो काय होणारा जे काय प्रोसिजर म्हणजे बरं होण्यासाठी जी काय केली जाणारी प्रोसिजर असते म्हणजे हॉस्पिटलच्या माध्यमातून, ठीक आहे, तर त्या प्रोसिजर म्हणजे काय की त्याला त्यातून हॉस्पिटलचा होणारा खर्च, परत त्याचा मेडिसिनचा होणारा खर्च आहे,
त्याच्या लॅबच्या काय तपासण्या इन्व्हेस्टिगेशन कराव्या लागतात, त्याचा खर्च आहे, किंवा डॉक्टरांची फीज आहे. तर ह्या ज्या काही गोष्टींचा जो काय खर्च आहे तो खर्च त्याला भरावा लागतो. महत्वाचं जर हेल्थ इन्शुरन्स असेल, म्हणजे सर्व मित्रांनी जर हेल्थ इन्शुरन्स केला असेल तर त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून ह्या गोष्टी कव्हर केल्या जातात. आता जसं की आपण आजारी पडलो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं म्हटलं तर पैसा लागतो. तो पैसा ह्या हेल्थच्या माध्यमातून किंवा हेल्थ क्लेमच्या माध्यमातून मिळणार आहे किंवा तो पूर्ण केला जाणार आहे. मग हेल्थ इन्शुरन्स कुणी कुणी काढला पाहिजे? आता तसं जर विचार करायला गेलं तर हेल्थ इन्शुरन्स हा सर्वांचा असावा. पहिली गोष्ट म्हणजे जसं की आर्थिकदृष्ट्या पण तो गरजेचा आहे, म्हणजे फायनान्शियली. कारण कधी कोणाचे आरोग्य कधी ढासळेल आणि आरोग्यामुळं कोणाची फॅमिली कधी रिवर्स येईल हे कोणी सांगू शकत नाही. तर सहसा तो सर्वांचा असणं खूप गरजेचं आहे, ती काळाची गरज आहे. जसं सर आता माझा मित्र आहे, ओके, त्याला असा आजार आहे की त्या आजारामुळे त्याच्या घरामध्ये 10 रिक्षा होत्या आणि ज्यावेळेस त्याचा आजाराची आपण हे करत होतो, तपासणी करत होतो आणि त्याला ऍडमिट केलं, त्याला 7 रिक्षा विकाव्या लागल्या त्याच्या वडिलांना. आता 3 रिक्षा आहेत त्यांच्याकडे आणि त्या मुलाचा 15 ते 16 लाख रुपयापर्यंतचा खर्च झाला. म्हणजे त्यांनी पूर्ण जी कमाई केली होती आयुष्यभर ती पूर्ण घालवली. जसं तुम्ही म्हणताय की आपण हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून ह्या गोष्टी कव्हर करू शकतो, मग सगळ्यांनीच करावा. मग याच्यामध्ये तरुण मुलांमध्ये हेल्थ इन्शुरन्स असावा, मग का असावा त्याचा? आता तसं जर आपण फारसं पाहिलं तर तरुण आणि प्रौढ नाही का, म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे 0 वर्षाच्या म्हणजे एका दिवसाच्या बाळापासून म्हणजे जोपर्यंत व्यक्ती हयात आहे पर्यंत वयाच्या व्यक्तीनं तो हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे, पहिली अशी गोष्ट त्याच्यामध्ये. आता ती गरजेचं आहेच, कारण कसं आहे की आरोग्य म्हणजे 1 वर्षाचा व्यक्ती असेल किंवा 100 वर्षाचा माणूस असेल, कधी कोणाचं आरोग्य किंवा प्रकृती ढासळेल आणि बिघडेल हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणून सर हेल्थ इन्शुरन्स ह्याचा कालावधी किती असतो अकॉर्डिंग टू टर्म? आणि 1 वर्ष घेतला तर चालतो का पुढे नाही घेतला तर चालतो, असं काय असतं नक्की? आता तसा जर कालावधी बघितला तर कालावधी असा काहीच नसतो त्याचा. जोपर्यंत आपल्याला चालू ठेवायचा, जोपर्यंत आपण हेल्थ कॉन्शियस आहे तोपर्यंत तो व्यक्ती चालू ठेवू शकतो, पुढं पॉलिसी ठेवू शकतो. महत्वाचा आता त्याच्यामध्ये जर बघितलं हेल्थ इन्शुरन्सचा जो कालावधी आहे म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्ष, म्हणजे पैसे भरण्याचा कालावधी. मग त्याच्यामध्ये काय होतं की 1 वर्षामध्ये जो काय डिस्काउंट राहतो इन्शुरन्स कंपन्यांचा, तो डिस्काउंट त्या कस्टमरला मिळत नाही, पहिली गोष्ट. जर 2 वर्षाचा त्याने एकत्रित प्रीमियम पे केला तर त्याला डिस्काउंट बसतो, म्हणजे 4% काय असेल मिनिमम मॅक्झिमम कंपनी क्रायटेरिया. 3 इयर्स घेतला तर तो त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त म्हणजे 10%, 9% पर्यंत डिस्काउंट बसतो. मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने विचार करायचा की 1 इयर घ्यायचा, 2 इयर घ्यायचा किंवा 3 इयर घ्यायचा. आता पॉलिसी टर्म जे आहे एकदाच तुम्ही स्टार्ट केला की तो जोपर्यंत तो व्यक्ती हयात आहे तोपर्यंत तो व्यक्ती चालू ठेवू शकतो. हेल्थ इन्शुरन्स घेत असताना पहिल्या दिवसापासून बरेच आजार कव्हर होत नाहीत, मग पहिल्या दिवसापासून कोणता आजार कव्हर होतो? आता त्याच्यामध्ये आपण पाहिलं हेल्थ इन्शुरन्समध्ये सहसा सर्व कंपन्यांचे नियम हे सेम राहतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या दिवसापासून कव्हर कोणते आजार होतात. आता ॲक्सिडेंटल जो आहे तर ते आजार पहिल्या दिवसापासून सहसा सर्व कंपन्या म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपन्या कव्हर करतात. बाकीच्या म्हणजे प्रत्येक कंपन्यांच्या क्रायटेरिया वेगवेगळे, रूल्स वेगळे आहेत आणि बाकीच्या कंपन्या सेकंड डे पासून ॲक्सिडेंटल क्लेम चालू करतात, म्हणजे देतात. जनरल इन्शुरन्स ज्या आहेत त्या पहिल्या दिवसापासून, फर्स्ट डे पासून देतात. महत्त्वाचं ॲक्सिडेंट म्हणजे काय की त्याच्यामध्ये जी काही शरीराला होणारी जी इजा आहे, म्हणजे कोणत्याही माध्यमातून असेल, म्हणजे स्वतः पडणं असेल किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल किंवा बाकीचं भूकंप असेल किंवा स्फोट असेल किंवा जे काय म्हणजे शरीराला म्हणजे जीवितहानी, तर त्या गोष्टी जे काय ते ॲक्सिडेंटमध्ये ज्या गोष्टी काय मोडतात तर त्या गोष्टी पहिल्या दिवसापासून इन्शुरन्स कंपन्या देतात. ओके. जसं 1 दिवसानंतर काही गोष्टी कव्हर होतात, 30 दिवसांमध्ये काही गोष्टी कव्हर होतात, त्या कोणत्या? तर पहिल्या दिवसापासून ॲक्सिडेंटल कव्हर कंपन्या लागू करतात आणि व्हायरल जे आहे त्याला 30 दिवसाचं वेटिंग राहतं. आता व्हायरलमध्ये काय येतं की जे काही वातावरणातून जे काही होणारे आजार आहेत, साथीचे आजार, संसर्गजन्य आजार किंवा खाण्यापिण्यातून होणारे आजार, त्याला 1 महिन्याचं वेटिंग राहतं. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय जसं आपण बघितलं कोविडची परिस्थिती, कोविडमध्ये कोरोना म्हणजे हा संसर्गजन्य आजार झाला, संसर्ग झाला किंवा दुसरा म्युकोरमायकोसिस जसं म्हणजे हे सारखे म्हणजे संसर्गजन्य आजार झाले. त्यातच आपण बघितलं डेंग्यू आहे, गोचिड ताप आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ म्हणजे असे जे काही आजार आहेत खाण्यातून किंवा वातावरणातून जे काही होणारे आजार आहेत हे 1 महिन्यानंतर कंपन्या लागू करतात. 1 महिन्यानंतर आहे, पण जे आधीपासूनचे आजार आहेत, उदाहरणार्थ बीपी असेल, शुगर असेल किंवा
स्ट्रोकचा काही किंवा संधिवाताचा त्रास असेल, तर या गोष्टी किती दिवसानंतर कव्हर होतात? आता त्याच्यामध्ये असं आहे की प्री एक्झिस्टिंग म्हणजे जुने आजार, म्हणजे पॉलिसी घेण्याआधीपासूनचे असणारे आजार, तर ते आजार आपल्याला कसं की सांगितलं आपण, म्हणजे कंपनीला सांगितल्यानंतर, तर त्या आजारांना प्रत्येक कंपनीच्या टर्म कंडिशननुसार म्हणजे प्रोडक्ट नुसार राहतं, की काही कंपन्या 2 इयर्स नंतर, मग सीनियर सिटीझनमध्ये 2 इयर्स नंतर कव्हर केलं जातं. म्हणजे 60 इयर्स अबाव जे लोक पॉलिसी घेतात त्याच्यामध्ये 2 वर्षाचं वेटिंग राहतं जुन्या आजारांना. बाकी 60 इयर्सच्या आतमध्ये जे लोक आहेत महत्वाचं, तर त्या सेशनमध्ये 3 इयर्स किंवा 4 इयर्स असं वेटिंग राहतं प्री एक्झिस्टिंगसाठी. मग त्याच्यामध्ये तुम्ही बोलले की बीपी असेल किंवा डायबिटीज असेल किंवा अस्थमा असेल किंवा कोलेस्ट्रॉल किंवा बाकीच्या जुनी काही सर्जरी किंवा जुनं कोणतं एखादं ऑपरेशन झालं असेल, तर त्या गोष्टींसाठी म्हणजे जो क्रायटेरिया आहे तो ॲज पर कंपनी टर्मनुसार राहतो. तो साधारणतः किती राहतो? तो मिनिमम 2 इयर्स, मॅक्झिमम 4 इयर्स असं राहतो. असं राहतो. ओके. कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणत्या सर्जरी, आपण म्हणतो कॉस्मेटिक सर्जरी म्हणूयात आपण, किंवा डोळ्यांच्या काही सर्जरीज म्हणूयात, तर कोणकोणत्या सर्जरी यामध्ये कव्हर होत नाहीत? आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ॲक्सिडेंटल मधून सर्व काही कव्हर होतं. ॲक्सिडेंटल केसमधून जर एखाद्या शरीराला जर कोणता प्रॉब्लेम होत असेल आणि त्या अशी सलंगी जर सर्जरी करावी लागत असेल, तर ते इन्शुरन्स कंपन्या कव्हर करतात. पण जर नॅचरली जसं तुम्ही म्हटले की नंबर घालवण्याची शस्त्रक्रिया असेल, म्हणजे एखाद्याला नंबर आहे, लॅसिक सर्जरी, तर त्या गोष्टी इन्शुरन्स कंपन्या कव्हर करत नाहीत, म्हणजे इन्शुरन्समध्ये कव्हर केलं जात नाही. प्लास्टिक सर्जरी असेल, ॲक्सिडेंटल जर प्लास्टिक सर्जरी करावी लागत असेल तर ते कव्हर केलं जातं. पण नॅचरली जर दिसण्यासाठी, सौंदर्यासाठी जर एखादा व्यक्ती करत असेल, तर त्या गोष्टी इन्शुरन्स कंपन्या कव्हर केल्या जात नाही. जसं की डेंटल, फॉर एक्झाम्पल डेंटल, दाताशी संलग्नित होणारं ट्रीटमेंट, त्या गोष्टी पण इन्शुरन्स कंपन्या कव्हर केल्या जात नाहीत. मुलंबंद म्हणजे फॅमिली प्लॅनिंग असेल, मुलंबंद होण्याचं ऑपरेशन असेल, त्या गोष्टी पण त्याच्यामध्ये कव्हर केल्या जाणार नाही. केस प्रत्यारोपण, म्हणजे जे काय स्पेसिफिक जे आहे, हे जे काय ब्युटिफिकेशनच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी cover कव्हर होत केल्या नाहीत. जाणार नाही. ओके. आता हेपर्यंत सर कव्हर होत आहेत, पण पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे काय, की बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट. मग कॅशलेस काय असतं आणि रिएम्बर्समेंट काय असतं? आता सर्व इन्शुरन्स कंपन्यांमध्ये म्हणजे एखाद्या कस्टमरला, म्हणजे त्या व्यक्तीला ज्यावेळेस तो हेल्थ इन्शुरन्स विकत घेत असताना त्याच्या अशा टर्म असतात की कॅशलेस म्हणजे काय, की त्या इन्शुरन्स कंपनीनं म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत जो काय टाईप केलेला असतो, एमओयू साईन झालेला असतो, त्यांचा ॲग्रीमेंट झाला असतं, इम्पॅनलमेंट झालेलं असतं, तर तिथं जर तो त्यांचा कस्टमर जर जात असेल, तिथं जर ट्रीटमेंट घेत असेल, तर तिथला जे काय होणारा जो काय खर्च आहे, जे एक्सपेन्सेस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं हॉस्पिटलचं बिल, म्हणजे त्याच्यामध्ये ऑल इन्क्लुडेड सगळं, नर्सिंग, बेड सगळं काय असेल ते, बाकीचं त्याच्यामध्ये त्यांचं लॅबोरेटरी असेल, फार्मसी असेल, ह्या सर्व गोष्टींचा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च त्या इन्शुरन्स कंपनीने त्या हॉस्पिटलला पे केला जातो, त्याला म्हणतात कॅशलेस. आणि रिएम्बर्समेंट म्हणजे काय, की जसं की एखादा हॉस्पिटल त्या कंपनीच्या पॅनलवरती नाहीये, पण तो व्यक्ती पॅनलवर नसताना त्या हॉस्पिटलला जातो आणि ट्रीटमेंट घेत असतो, तर तिथं जो काय होणारा जो काय खर्च आहे तो सुरुवातीला स्वखर्चाने त्याला स्वतःकडचे पैसे सुरुवातीला द्यावे लागतात त्या हॉस्पिटलला, ते बिल भरावे लागतं. आणि नंतर मग ते बिल भरल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स प्रोसिजर प्रमाणे जे काही क्लेमसाठी लागतात ते डॉक्युमेंट दिल्यानंतर त्याच्या अकाउंटला ते दिले जातात, मग त्याला म्हणतात रिएम्बर्समेंट प्रोसिजर. मग कॅशलेस चांगलं का रिएम्बर्समेंट चांगलं? आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॅशलेस कधी पण चांगलं, कारण कॅशलेस ही सेवा आहे आणि ती लोकांसाठी कंपन्यांनी दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे त्या सेवेचा लाभ, तर फर्स्ट प्रायोरिटी की त्या सेवेचा लाभ त्या कस्टमरने घेणं गरजेचं आहे. कारण कारण कंपन्या कधी कधी असं पण म्हणू शकतात, म्हणजे एखाद्या जसं की आपल्या बारामती तालुक्यामध्ये एखाद्या XYZ कंपनीला 30 हॉस्पिटल टाईप आहेत, तो व्यक्ती तिथलाच आहे, लोकलचा, आजूबाजूचा, तर कंपनी पहिल्यांदा काय बोलणार आहे त्याला, की बाबा तू एवढी हॉस्पिटल आम्ही टाईप करून असताना तू जर समजा कॅशलेस सेवेचा जर लाभ घेत नसतील आणि तू रिएम्बर्समेंट करत असशील तर एक डाऊटफुल राहतं थोडंसं. तर मी तर म्हणतो की कधी पण कॅशलेसला गेल्या, म्हणजे कॅशलेस ही सेवेचा लाभ घेतलेलं कधी पण चांगलं राहील त्या व्यक्तीला. ओके. कॅशलेसमध्ये रिजेक्शन देखील येण्याचे चान्सेस असतात. कोणकोणत्या गोष्टींमुळे रिजेक्शन येतं किंवा कॅशलेस ही जी असते केस असते ती रिजेक्ट केली जाते कोणकोणत्या केसेसमध्ये? आता ह्याच्यामध्ये कसं राहतं की बरेच ॲडवायझर आहेत, बरेच असे मॅनेजर आहेत, म्हणजे सेल्समध्ये ह्या गोष्टी एक्सप्लेन करतात, म्हणजे त्यांना माहीत असतात, पण सहसा त्या कस्टमरला त्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत पॉलिसी घेताना. की लोक म्हणतात, म्हणजे कस्टमरला असं सांगितलं जातं की कॅशलेस पॉलिसी आहे, कॅशलेस पॉलिसी आहे. कॅशलेस याचा अर्थ काय, तर कॅशलेस हे काय आहे, कॅशलेस ही सुविधा आहे, एक फॅसिलिटी आहे दिलेली कंपनीने, म्हणजे तो काय हक्क नाही.
म्हणजे कस्टमरचा तो हक्क नाही. जर उद्या काही कारणास्तव जसं तुम्ही म्हटले की कॅशलेसमध्ये क्लेम नाकारला पण जाऊ शकतो किंवा त्यांना नाकारू नाही म्हणून काय केलं जाऊ शकतं. म्हणजे काय प्रिकॉशन घेतलं जाऊ शकतं. तर तसा काही विषय नाही. ह्याच्यामध्ये जेन्युइन केसला तर कंपन्या क्लेम देतातच. पण त्याच्यामध्ये जर पाहिलं इन्व्हेस्टिगेशन होतं. आता कॅशलेसमध्ये मी तुम्हाला म्हटलं की हक्क नाहीये. म्हणजे असं नाही की एखाद्या व्यक्तीला आपण पॉलिसी दिली आणि तो कॅशलेस हॉस्पिटलला गेला तिथे ऍडमिट झाला. ऍडमिट झाल्यानंतर त्याचं इनिशियल आलं किंवा इनिशियल नाही आलं, इन्व्हेस्टिगेशन झालं आणि कंपनीनं तो त्याचा क्लेम नाकारला म्हणजे डिनाय केला किंवा रिजेक्ट केला. तर ते कशाच्या बेसिसवरती तर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टच्या बेसिसवरती त्या गोष्टी असतात किंवा एखादी हिस्ट्री त्यांनी हाईड केली असेल किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये जर काही तफावत वाटत असेल त्या कंपनीला तर तिथं ते डॉक्युमेंट सगळे स्क्रुटिनाइज होतात. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन होऊन स्क्रुटिनाइज केले जातात. मग ते क्लेम टीम ठरवते तो क्लेम कॅशलेस द्यायचा का नाही. त्या कस्टमरला म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये तो क्लेम पे करायचा. ओके, म्हणजे हे ह्या गोष्टीमध्ये रिजेक्शन होऊ शकतं. आता रिएम्बर्समेंटची प्रोसिजर काय असते आणि कशा प्रकारे किती दिवसांमध्ये करावी लागते? आता जसं कस्टमर एखादा हॉस्पिटलाइज झाल्यानंतर ज्यावेळेस त्याचा डिस्चार्ज होतोय, घरी सोडलं जातं त्याला. घरी सोडल्यानंतर तिथून पुढं म्हणजे 30 दिवसाचा कालावधी असतो. म्हणजे 30 दिवसाच्या आतमध्ये जे काही क्लेमसाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात क्लेम प्रोसेस करण्यासाठी, तर ती डॉक्युमेंटची सगळी यादी जी आहे ती एकत्र सगळं गोळा करून त्या हॉस्पिटलकडून घेऊन ती 30 दिवसाच्या आतमध्ये त्या ॲडवायझरकडं किंवा त्या कंपनीकडे सबमिट करणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याला तो क्लेम त्याचा रजिस्टर होऊन तो वर्किंग 30 दिवसाच्या आतमध्ये पे केला जातो. 30 दिवसानंतर जर असं झालं तर काय प्रोसिजर आहे का? म्हणजे तो सपोज 40व्या दिवशी जर त्याला असं वाटलं की म्हणजे त्यावेळेस त्यांनी केली त्याला वेळ लागला त्या फाईलला, तर काही होऊ शकतं का? त्याच्यामध्ये तसं बघितलं तर इन्शुरन्समध्ये ज्यावेळेस इन्शुरन्स एखादा व्यक्ती घेतो त्याच्यामध्ये त्या पॉलिसी टर्म कंडिशनमध्येच लिहिलेलं असतं की रिएम्बर्समेंट करण्याचा कालावधी जो काय प्रोसिजर आहे तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये डॉक्युमेंट्स देणं कंपल्सरी आहे. पण तुम्ही जसं म्हणताय की 30 दिवसाच्या नंतर पुढे जर जास्त दिवस लुटून गेले तर तो व्यक्ती काय करू शकतो? तर एक ॲप्लाय किंवा एक ॲप्लिकेशन म्हणजे रिझन म्हणजे एवढा लेट का झाला? म्हणजे डॉक्युमेंट देण्यासाठी एवढा लेट का झाला? तर कंपनी रिझन विचारते. तर ते रिझन देणं त्यांनी ते गरजेचं राहतं. म्हणजे ते कुणामुळं ते डॉक्युमेंट्स लेट झाले, हॉस्पिटलकडून झाले का त्याच्याकडून झाले? ओके, म्हणजे रिझन ॲक्सेप्ट करू दिल्यानंतर ते शकते. एक्सेप्ट करू शकतो. ॲक्सेप्ट करू शकते. 99% ॲक्सेप्ट करू शकते. 1% चान्स कमी आहेत. पण शक्यतो ते तसं होऊ शकत नाही. आणि आजपर्यंत तर तसं तर कोणत्या केसमध्ये झालं नाही महत्त्वाचं म्हणजे तशी वेळ येत नाही. ओके, आता इथपर्यंत आपण बोललो इन्शुरन्स कंपनी आणि बाकीच्या गोष्टींविषयी. पण अनेक आजार जे आहेत म्हणजे मानसिक रिलेटेड काय आजार असतात, तर ते ह्याच्यामध्ये कव्हर होतात का? आता मानसिक आजार म्हणजे सायकोलॉजिकल जे काही प्रॉब्लेम म्हणजे मनाचे आजार, हं, तर त्या गोष्टी कोणत्याच इन्शुरन्स कंपन्या कव्हर केल्या जात नाही. हं, कोणत्या इन्शुरन्स कंपन्या त्याला कव्हर करत नाहीत. हं. कारण तो काही आजार नाही, तो मनाचा आजार आहे. हेल्थ इन्शुरन्समध्ये हेल्थ चेकअप खूप महत्त्वाचं आहे. मग पॉलिसी काढताना प्रत्येकच केसमध्ये हेल्थ चेकअप होतं का? आता ह्याच्यामध्ये कसं, की प्रत्येक कंपन्यांचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये काही कंपन्या 50 नंतर हेल्थ चेकअप घेतात. काही कंपन्या 60 नंतर घेतात. काही कंपन्या घेतच नाहीत. जर त्या व्यक्तीला काही नसेल तर. जर त्या व्यक्तीला काय असेल, म्हणजे तो कितीही वर्षाचा असो, जर त्याला काय असेल आणि आपण कंपनीला जर त्या आजाराची माहिती जर देत असेल, तर त्याचं चेकअप ती कंपनी करून त्याला पॉलिसी देते. आता काही लोक सांगत असतील, काही लोक लपवत असतील. जर एखाद्याने लपवलं, की मला हा आजार आहे पण मी सांगितलंच नाहीये, तर अशा केसमध्ये जर पुढे त्याचा क्लेम आला, तर काय होऊ शकतं? रिजेक्ट होईल, अप्रूव्ह होईल, काय नक्की काय होती सिच्युएशन? आता ह्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, की हेल्थमध्ये पहिल्यांदा सहसा महत्त्वाचं, की खोटं जसं बघितलं, की एखाद्या व्यक्तीला आहे, पण तो व्यक्ती सांगत नाही, ती हिस्ट्री हाईड करतो. त्याला माहीत असतं, पण तो सांगत नाही. म्हणजे काय करतो, एक तो फ्रॉडच आहे एक प्रकार. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, की तो स्वतःसोबत खोटं बोलतो पहिली गोष्ट. म्हणजे त्याला आधीचा आहे आणि त्याचा क्लेम नंतर म्हणजे कोणताही क्लेम आला त्याचा आणि त्याला आधीची हिस्ट्री आहे आणि त्या डॉक्टरांनी तिथं ते एक्सप्लेन केली हिस्ट्री त्याच्या ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट रेकॉर्डमध्ये मेन्शन केली, लिहिली. तर त्याला तो क्लेम कंपनी नाकारू शकते. क्लेम मिळू शकत नाही. कोणताही जरी क्लेम असला तरी. कारण त्यांनी ते सांगितलं पाहिजे आणि सांगावं लागतं त्या गोष्टी. हेल्थ इन्शुरन्स 100% कॅशलेस असतो का? कारण की तुम्ही जसं म्हटलात, की रूमचं बिल मिळतं, लॅबचं बिल मिळतं, फार्मसीचं बिल मिळतं, त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशनचे तुमचे बिल्स मिळतात. पण याच्यामध्ये 100% कॅशलेस असतं का? का काही नॉन मेडिकल काही आयटम्स असतात, की जे कव्हर होत नाहीत कॅशलेसमध्ये? आता ह्याच्यामध्ये
100% म्हणजे 100% जो खर्च आहे तो मेडिकल एक्सपेन्सेस कव्हर केले जातात त्याच्यामध्ये. सर्जिकल आयटम्स ॲज पर पॉलिसी टर्म नुसार काही कंपन्या कव्हर करतात, काही कंपन्या कव्हर करत नाही. पण बेसिक रजिस्ट्रेशन चार्जेस आणि जे काय बायोमेडिकल वेस्टेज असे काय 2 प्रकारचे जे काही चार्जेस आहेत ते कोणत्याच कंपन्या पे करत नाहीत. म्हणजे ते एक प्रोसेसिंग फी राहते एक नॉमिनल, तर तो खर्च काही कंपन्या देत नाहीत. आता बारामती सारख्या ठिकाणी ठीक आहे की 500 रुपये प्रोसेसिंग फी असेल किंवा 100 रुपये असेल, पण पुण्यासारख्या ठिकाणी, रुबिऑल सारख्या ठिकाणी 10% फी घेतली जाते कधी कधी ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून. तर ती देखील कव्हर होत नाही का? ते चार्जेस कव्हर नाही केले जात, कारण ते एमओयू मध्ये किंवा असं इन्शुरन्स कंपन्यांनी ॲग्रीमेंट करताना म्हणजे ॲग्री कोणत्या इन्शुरन्स कंपन्या करत नाहीत, कारण ते देऊ शकत नाही म्हणतात. ते इंटरनल पर्पज म्हणजे त्यांचे एक्सपेन्स आहेत त्यांचे इंटरनल, तर ते कोणत्या कंपन्या कव्हर नाही करू शकत. आज अनेक मुलं पुण्यामध्ये जॉब करतात, आय टी मध्ये आहेत किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये काम करतात, पण आई वडील हे ग्रामीण भागामध्ये आहेत. मग अशा मुलांनी त्यांच्या आई वडिलांचा इन्शुरन्स करावा का? तसं पाहिलं तर इन्शुरन्स हा सर्वांचाच असावा, कारण ते गरजेचंच आहे. आरोग्याशी संलग्नित कधी कुणी खेळू पण नाही. मग जसं फायनान्शियली कधी कोणत्या गोष्टीनं एखादं कुटुंब उद्ध्वस्त होईल हे कुणी सांगू शकत नाही. जर आपल्याला एका आर्थिकदृष्ट्या जर पुढं सक्षमपणे जर उभं राहायचं असेल, एखाद्या अशा येणाऱ्या संकटाला जर तोंड द्यायचं असेल, तर ते असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आईवडिलांचा नाही तर त्यांनी स्वतः पण आणि त्याच्या फॅमिलीचा पण त्यांनी तो करावा, तो केलाच पाहिजे असावा. बरोबर आहे. कारण की आजकाल जसं मी पहिल्यांदा पण सांगितलं की हेल्थ इन्शुरन्स कशासाठी पाहिजे, तर आपण कुठलीही गोष्ट केली म्हणजे चहाचं बिल, जेवणाचं बिल कुणीही भरेल, पण हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. आणि जर येत नसेल तर तुम्ही फायनान्शियली तुम्ही स्टेबल पाहिजे. आता ह्या स्टॅबिलिटीमध्ये जेव्हा आपण विचार करतो, तर पुढे ज्यावेळेस आपण म्हणतो की एखाद्या वर्षी मी हेल्थ इन्शुरन्स वापरलाच नाही, मला काही क्लेमची गरजच पडली नाही, मग पुढच्या वर्षी पण मी परत तो पॉलिसी कंटिन्यू करावी का? कंपनीचे काही तिथं हे असतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आजकाल म्हणजे मी झालं किंवा कुणी जरी झालं तरी लोक काय करतात, एखादं इन्व्हेस्टमेंट छोटा मोठा जरी प्लॅन घ्यायचा झाला म्हणजे एखादा पैसा कुठं गुंतवायचा झालं तर विचार करतात की मला मिळणार काय. हम्म. तर आपण इथं कसं आहे की आपण इथं फायनान्शियली प्लॅनिंग पण म्हणू शकतो याला, एक बरोबर आहे. आर्थिक दृष्ट्या नाही का. दुसरी अशी गोष्ट की एक प्रोटेक्ट म्हणजे एक सिक्युरिटी म्हणून ॲज पर सिक्युरिटी म्हणून पण पाहू शकतो, म्हणजे कुटुंबाचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आता जसं की लोक म्हणतात की मी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मला तिथे म्हणजे लाईफ इन्शुरन्समध्ये पैसे रिटर्न केले जातात, पैसे महागारी मिळतात. पण हेल्थ इन्शुरन्समध्ये त्या गोष्टी महागारी दिल्या जात नाहीत, म्हणजे पैसे महागारी दिले जात नाहीत. त्याच्यामध्ये काय केलं जातं की आरोग्य सुरक्षित केलं जातं. आरोग्याला जो काय होणारा जो काय खर्च आहे मेडिकलशी संलग्नित, दवाखान्याशी संलग्नित, तो त्याच्यामध्ये कव्हर केला जातो. पण काय काही लोकांची अशी मेंटॅलिटी असते की मी आता XYZ अमाऊंट मी त्या कंपनीमध्ये भरतोय, मी पॉलिसी घेतोय, पण मी आजारीच पडत नाही, मी का घेऊ? किंवा मी पैसे भरलेत, पण मी आजारी पडल्यानंतर पुढच्या वर्षी मी रिन्यू करू का? नको. तर ते माझे पैसे बुडले. तर ससा हे हे जे विचार आहेत ते गलत आहेत, चुकीचे आहेत. कारण का? की जसं सांगितलं की कधी कोणत्या गोष्टी आणि कधी कोणता वेळ आणि प्रसंग येईल हे कोणी सांगू शकत नाही पहिली गोष्ट. जसं की त्याचं जेवढं काही सेव्हिंग कमवलेलं आहे, म्हणजे असं देव न करो, अशी कोणावरती वेळ येऊ की जेवढं काही कमवलं म्हणजे दवाखान्यामध्ये म्हणजे माणसाच्या आरोग्याची किंमत ही पैशामध्ये केली जाऊ शकत नाही पहिली गोष्ट. तर त्याच्यामध्ये कधी एखादा प्रॉब्लेम आला, क्रिएट झाला आणि तो हॉस्पिटलला गेला, लाखो रुपये आले, लागले, त्याला लागू शकतात. तर त्या केसमध्ये तो कुठून पैसे आणणार? जसं की बोलणारे भरपूर लोक असतात, पण विचार करणारे, आपल्याबद्दल विचार करणारे फक्त आपण आपल्या कुटुंबासाठी आपणच असतो. म्हणजे बाहेरचे फक्त बोलतात. पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्याला समजतं की त्याचं महत्व काय आहे. तर त्यासाठी मी तर म्हणतो आरोग्यासोबत खेळू नये आणि नाही खेळलं पाहिजे. तर ते एक प्रिकॉशन, एक सेफ्टी, एक आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सर्वांसाठी ते घेणं गरजेचं आहे महत्वाचं. ओके. तर ती जी पॉलिसी आहे, म्हणजे जर काही नाही झालं, तर आता इन्शुरन्समध्ये लोकांना बरंच काही गोष्टी माहीत नाहीत की त्याच्यामध्ये तो इन्शुरन्स घेतोय, पण आजारी नाही पडला. आजारी नाही पडू म्हणूनच मी तर म्हणतो घेतला पाहिजे पहिली गोष्ट, कारण नाहीच पडलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा फायदा काय की जर समजा त्याचा क्लेम नाही झाला, म्हणजे तो आजारीच नाही पडला, तर पुढच्या वर्षी त्याचे जर फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ त्याची 10 लाखाची पॉलिसी आहे कुटुंबासाठी, तर प्रत्येक कंपनीच्या क्रायटेरियानुसार ते जे काही दवाखान्याचं लिमिट आहे, खर्चाचं लिमिट, जसं मी तुम्हाला सांगितलं 10 लाख रुपये आहे म्हणजे सम इश्यूड. तर तो सम इश्यूड वाढतो, म्हणजे दवाखान्याच्या खर्चाचं लिमिट त्याचं वाढतं.
म्हणजे कमीत कमी 10% जास्तीत जास्त ॲज पर कंपनी रूल्सनुसार, म्हणजे लिमिट ते जे आहे त्याचं ते वाढत जाणार आहे. तर ते फायद्याच आहे कधी पण. जसं म्हणजे जर आपण पाहिलं की आपण असा विचार करतो का की मी ₹10 त्या बँकेत भरले तर त्या ₹10चे ₹20 मला कधी मिळतील? म्हणजे मी डबलला टाकले 8-9 वर्ष क्रायटेरिया असेल किंवा मी सेव्हिंग केली असेल तर त्याला बँकेचा काय इंटरेस्ट असेल 5-6%. पण आपण असा विचार करतो की त्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आपण भरतो नॉमिनल रक्कम. आपल्याला इन्शुरन्स कंपनी किती पट देते? लाखाच्या पटीत देते. म्हणजे त्यांना तो क्लेम द्यावा लागणार आहे. तर ते पैसे आपल्याला फेडायचेत का? किंवा त्याचे हप्ते भरायचेत का? नाही भरायचे. म्हणजे एक थोडक्यात एक मोठी सेव्हिंग आहे. म्हणजे फायनान्शियली पण सेव्हिंग आहे महत्त्वाचं आणि त्याच्या दृष्टिकोनातून एक खूप महत्त्वाचा म्हणजे सर्वच लोकांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पॉइंट आहे. म्हणजे आरोग्याशी संलग्नित हे खूप गरजेचं आहे आणि तेच कळलं पाहिजे. म्हणजे लाईफ इन्शुरन्स ही तुमच्या लाईफसाठी आहे, तुमच्यानंतर तुमच्या घरच्यांसाठी. हेल्थ इन्शुरन्स हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातले आजारी पडले तर त्यांच्यासाठी आपण ही एक थोडक्यात आपली सेव्हिंग म्हणू शकतो की सेव्हिंग जी जाणार नाहीये ते आपण इथं हेल्थ इन्शुरन्समध्ये आपल्याला कव्हर करायला मिळतं. कव्हर करा. मेडिक्लेम प्लॅन निवडत असताना कोणता विचार करावा? किती लाखांची पॉलिसी असावी? किती वर्षांची असावी? आता मेडिक्लेम घेताना मी असं म्हणतो की कमीत कमी सम इन्शुर्ड म्हणजे पॉलिसीची जी अमाऊंट आहे कमीत कमी ₹10,00,000 असावी. म्हणजे आजच्या काळाची गरज आहे कमीत कमी ₹10,00,000 म्हणजे खूप कमी झाली आणि त्याच्यापेक्षा जेवढी घेईल तेवढं चांगलंच आहे कधी पण. पण कमीत कमी 5,00,000च्या असली पाहिजे त्याची महत्त्वाचं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जर पाहिलं तर कंटिन्यू करायचं म्हटलं तर आता त्याच्यामध्ये ₹10,00,000 घेतले तर त्याने कंपल्सरी तर ते रिन्यू केलीच पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्यांनी चालू ठेवलीच पाहिजे कारण ते तर गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे. सपोज माझी एक पॉलिसी आहे XYZ. मी 2-3 वर्षापासून त्या पॉलिसीमध्ये आहे आणि मला आता ती कंपनी नकोय. माझं एक काही रिजेक्शन आलं, मला नकोय ती कंपनी. मला दुसरी कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. तर असं काही सिम कार्ड पोर्ट टाइप काही पोर्टिंग सिस्टीम असते का? पोर्टिंग केसेसमध्ये म्हणजे आपण पोर्ट केलं जाऊ शकतं. म्हणजे जसं तुम्ही म्हटले मोबाईलच्या सिम कार्डसारखं पोर्ट केलं जातं. म्हणजे एखादी कंपनी जर सपोज माझी एखाद्या XYZ कंपनीमध्ये मेडिक्लेम पॉलिसी 3 वर्षापासून आहे. पण मला तिथं सर्व्हिस बेटर नाही आहे वाटली किंवा तिथं माझा प्रीमियम जास्त आहे किंवा फ्युचर्स बेनिफिट्स मला कमी मिळत आहेत आणि मला समोरची कंपनी अपॉर्च्युनिटी देते म्हणजे मला चांगलं प्लॅन किंवा प्रोडक्ट चांगलं देते कमी पैशामध्ये. तर ऑफकोर्स मी गेलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये गेलं पाहिजे पण ते पोर्टिंग म्हणजे काय की तो व्यक्ती जातो गेल्यानंतर म्हणजे इकडे 3 वर्ष आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही आजारांच्या टर्म कंडिशन्स राहतात म्हणजे काही आजार काही दिवसांनंतर कव्हर केले जातात. तर त्या गोष्टी लक्षात घेता पोर्टिंग केसेसमध्ये कंटिन्युटी बेनिफिट मिळतात. म्हणजे मागचे जे काही प्रिव्हियस इयर्स आहेत ते त्याचे पकडले जातात आणि त्याला सगळ्या गोष्टी जे वेटिंग पिरियड जे आहेत म्हणजे 2 इयरचे वेटिंग पिरियड किंवा प्रेग्निस्टिंगचे वेटिंग पिरियड ते सगळे निघून जाऊन त्याला ते डे 1 कव्हर केलं जातं म्हणजे ॲज पर पॉलिसीनुसार त्याच्या किती वर्ष त्याची पॉलिसी जुनी आहे त्या केसेसनुसार. तर तसं करता येतं. पोर्टिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे? आता पोर्टिंग करताना महत्त्वाचं आपलं जे म्हणजे आपल्या हेल्थशी रिलेटेड सगळ्या ज्या काही गोष्टी आपल्यालाच माहीत असतात. ज्यावेळेस एखादा ॲडवायझर येतो म्हणजे कन्व्हिन्स करण्यासाठी की माझ्या कंपनीमध्ये असे असे प्रोडक्ट आहेत, असे असे फीचर्स आहेत, असा असा तुम्ही माझ्याकडं ती पॉलिसी माझ्याकडे तुम्ही पोर्ट करा. तुम्हाला चांगले बेनिफिट मिळतील. पण कस्टमर ते बेनिफिट्स पण बघतो, पण त्याच्याशी संलग्नित हेल्थशी संलग्नित त्यांनी त्या गोष्टी पण सांगणं गरजेचं आहे त्या ॲडवायझरला. की म्हणजे ते कशाशी संलग्नित तर त्याचा कोणता त्या प्रिव्हियस इयर्समध्ये म्हणजे जुन्या काही वर्षामध्ये त्याचा क्लेम झालाय का? किंवा काय कोणती हिस्ट्री आहे का? किंवा आजार संलग्नित कोणती हिस्ट्री आहे का? त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. कारण जर समजा त्यांनी त्या हिस्ट्री हाईड केल्या, नाही सांगितल्या, तर उद्या ती पॉलिसी काय करतोय तो पोर्ट करतोय दुसऱ्या कंपनीमध्ये. आणि उद्या त्याचा क्लेम आला, फ्युचरमध्ये जर क्लेम आला कोणता आणि त्यावेळेस इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर विचारलं की हा असा आजार तुम्हाला झालेला आहे, तर त्या आजार संलग्नित कधी तुम्ही क्लेम घेतला होता का? जर त्यांनी घेतला असेल तर तो क्लेम कंपनी नाकारला जाऊ शकतो. त्यासाठी जे काय हिस्ट्री आहे त्याची मेडिकलची संलग्नित जी काही हिस्ट्री आहे ती हिस्ट्री मेन्शन करणं सांगणं गरजेचं आहे पोर्टिंग केसमध्ये. जर सांगितलं तर तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकत नाही. त्याला ते बेनिफिट सगळे तो जसे आहेत तसे घेऊ शकतो. को पेमेंट हा काय प्रकार असतो? आता त्याच्यामध्ये कोपे म्हणजे काय की काही काही कंपन्यांमध्ये झोन वाईज कॅपिंग राहतं. म्हणजे जिथं पॉप्युलेशन जास्त आहे म्हणजे आता मेट्रो सिटी आपण मुंबई सारख्या ठिकाणी गेलो तर तिथं वातावरण जास्त दूषित राहतं लोकसंख्या जास्त असल्यामुळं. तर त्यासारख्या ठिकाणी इन्शुरन्स कंपन्यांना कमी प्रीमियममध्ये एखाद्या तिथल्या लोकांना पॉलिसी देण्यासाठी परवडत नाही. तर तिथं कॅपिंग केलं त्यांनी. म्हणजे प्रीमियम वाढवले.
काय काय कंपन्यांनी काय केलं की प्रीमियम वाढवले, काय काय कंपन्यांनी कोपे ठेवलं. महत्वाचं म्हणजे मेट्रो सिटीमध्ये गेलं तर तुमची जर ₹100 जर खर्च होत असेल फॉर एक्झाम्पल, तर 80% इन्शुरन्स कंपनी पे करणार, 20% त्या कस्टमरने भरायचे. तर हे झोन वाईज कॅपिंग राहतं काही कंपन्यांमध्ये. काय काय कंपन्यांमध्ये कॅपिंग नसतं. म्हणजे जो काय 100% जो काय होणारा खर्च आहे, म्हणजे तो कोणता खर्च, जसं मी तुम्हाला म्हटलं रजिस्ट्रेशन चार्जेस, बायोमेडिकल वेस्टेज किंवा नॉन पेबल एक्सपेन्सेस सोडून बाकीचा जो काय खर्च आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लॅबोरेटरी असेल, मेडिकल असेल किंवा हॉस्पिटलायझेशन असेल, तो जो काय सगळा खर्च आहे तो 100% त्याच्यामध्ये पे केला जातो. आता त्याच्यामध्ये पण असं आहे की बाकीचा जो काय खर्च आहे तो खर्च सोडून सगळा खर्च त्याच्यामध्ये ते इन्शुरन्स कंपनी दिला जातो. महत्वाचा म्हणजे आता प्रत्येक कंपन्यांवर डिपेंड आहे, म्हणजे तो व्यक्ती तो प्लॅन काय घेतोय, त्याच्यामध्ये फ्युचर्स बेनिफिट्स काय आहेत, म्हणजे घेतानाच त्याने तो विचार करून घेतला पाहिजे. म्हणजे कोपे नसावी, कोपे त्या पॉलिसीमध्ये नसावं किंवा झोन वाईज कॅपिंग नसावं, अशी पॉलिसी त्यांनी घ्यावी. ओके. इन्शुरन्स कंपनी किती एज पर्यंत पॉलिसी देते? आता ह्याच्यामध्ये म्हणजे छोट्या मुलांच्या म्हणजे 3 महिन्याच्या बाळापासून ते आपण वयाच्या 100 वर्षापर्यंत पॉलिसी देतो. असं काही नाही त्याच्यामध्ये बंधन की 60 नंतर पॉलिसी करता येत नाही किंवा 100 पर्यंत, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती घेऊ शकतो. पण ती कधी घ्यावी की जसं की तो व्यक्ती हेल्दी पाहिजे. हेल्दी असताना जर घेतली तर कधी पण चांगलंच राहील. जर हेल्दी नसेल, जसं की इन फ्युचर आता बरेच लोक हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी इच्छुक असतात, पण ते कधी की जसं की त्यांना आधी काही कॉन्शियस नसतात, आधी काही गोष्टी माहीत नसतात, पण ज्यावेळेस वेळ आणि प्रसंग येतो त्यावेळेस ते कॉन्शियस होतात आणि ते म्हणतात की मला हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. बरोबर आहे. पण त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असते. मग त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते म्हणण्यापेक्षा म्हणजे काय होतं की तो आजारी, म्हणजे कोणत्या ना कोणत्या आजाराने तो व्यक्ती त्रस्त झालेला असतो आणि तो आजार बरा होऊ शकत नाही, तर त्याला त्याची ट्रीटमेंट कॉस्ट परवडत नसते म्हणून तो घेतो आणि त्याच्याकडे धावतो. तर त्यावेळेस त्याला कदाचित घ्यायचं असतं पण मिळत नाही, म्हणजे मिळू शकत नाही. तर त्यासाठी त्यांनी हे जे प्लॅन आहे, म्हणजे हा जो प्लॅन आहे तो आधी कधी पण करणं आणि घेणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे आजारी पडण्याआधीच आपण इन्शुरन्स पॉलिसी केली पाहिजे. केली पाहिजे. आता मी सपोज एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, XYZ कंपनीमध्ये काम करतो, माझी ऑलरेडी कंपनीची पॉलिसी आहे, तर मी माझी प्रायव्हेट पॉलिसी ठेवावी का? ठेवू शकता. आता कंपनी पॉलिसीचं कसं राहतं की जसं की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहात, तिथं तुम्हाला जे प्रोडक्ट दिलं जातं ते ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रोडक्ट दिलं जातं, म्हणजे ॲज अ एम्प्लॉय म्हणून ती तुमची पॉलिसी असते. जोपर्यंत तिथं तुम्ही वर्किंग आहात त्या कंपनीमध्ये, तोपर्यंत तुमचा तो इन्शुरन्स व्हॅलिड आहे. एकदा का तुम्ही ती इन्शुरन्स कंपनी म्हणजे कंपनी तुम्ही सोडली की तुमचा तो इन्शुरन्स बंद होतो. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? तर त्यासाठी जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत तर असलेलं कधी पण बेस्ट, पण त्यासोबत तुम्ही इंडिव्हिज्युअल पण इन्शुरन्स घेतला पाहिजे. कारण का घ्यावा? कारण तुमचा जॉब सेफ आहे नाही, तुम्ही करणार आहात सोडणार आहात माहीत नाही. तर उद्या इन फ्युचर कंपनी, असं समजा की तुम्ही कंपनी सोडली, तर तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमच्या नंतर जर कोणतं आरोग्य संबंधी जर काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस करणार काय? तर त्यासाठी इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात असं झालं की तुम्ही जर त्या कंपनीत जेवढे दिवस काम करताय तोपर्यंत तुमची पॉलिसी, त्यानंतर जर तुम्हाला पॉलिसी काढायची म्हणजे तर पुन्हा तुम्हाला पहिले पाडे 55, म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला करावं लागेल, वेटिंग पिरियडसाठी थांबावं लागेल. जर आधीपासून पॉलिसी असेल तर तुम्ही डायरेक्टली पुढच्या बेनिफिटकडे जाता. बरोबर. बघ, तर या पद्धतीने आहे. काही क्रोनिक आजार असतात, ज्या आजारांना कव्हर केलं जात नाही किंवा काही दिवसानंतर कव्हर केलं जातं, असे कोणते आजार आहेत? आता ह्याच्यामध्ये सांगितलं की क्रोनिकमध्ये स्पेसिफाईड डिसीज म्हणजे ते सर्वांना असतात, पण क्वचितच लोकांना उद्भवतात. म्हणजे खाण्यापिण्याचं, म्हणजे जर आरोग्याकडे जर समजा त्याचं दुर्लक्ष झालं तर ते उद्भवतं. त्याच्यामध्ये आता आपण मूळव्याध म्हणू शकतो उदाहरणार्थ, अपेंडिक्स असू शकतो, हार्निया असू शकतो किंवा डोळ्याचं म्हणजे प्लॅनिंग करून सर्जरी, म्हणजे त्याच्यामध्ये मोतीबिंदू असेल, टेरिझम असेल किंवा किडनी लिव्हरशी संलग्नित कोणते आजार असतील किंवा हाडाशी संलग्नित असतील किंवा गर्भाशयाची पिशवी संलग्नित महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील. तर असे संलग्नित जे काही आजार आहेत, म्हणजे 18 प्रकारचे काही डिसीज आजार येतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सर्व कंपन्यांमध्ये सहसा 2 वर्षाचं वेटिंग राहतं. म्हणजे 2 वर्षात त्या आजाराला क्लेम दिला जातो. आता ते स्पेसिफाईड म्हणजे क्रोनिक म्हणतात त्याला, पण ते प्रेइस्टिंग पण असू शकतात, म्हणजे जुने पण असू शकतात. म्हणजे जुने कसे म्हणू शकतो आपण, जसं की मी तुम्हाला आता पॉलिसी देतो, पण तुम्हाला तुमचं मूळव्याधाचं ऑपरेशन 4 वर्षापूर्वी झालेलं आहे, 4 वर्षापासून तुम्हाला मूळव्याध आहे आणि मी तुम्हाला विचारतोय की सर काय तुम्हाला जुनं आहे का? तुम्ही म्हटले की मला जुनं काही नाहीये. तर तुम्हाला जुनं जर काही नसेल तर तुम्हाला 2 वर्षानंतर कव्हर केलं जाईल उद्या मूळव्याध झालं. बरोबर आहे. पण तुम्हाला आधीपासून आहे तर तो कशामध्ये कन्सिडर केला जाईल? जुन्या आजारांमध्ये, म्हणजे आजारांमध्ये. प्रे एक्झिस्टिंग डिसीजमध्ये.
तर त्याला तुम्हाला ॲज पर कंपनी कंडिशन 2 वर्षानंतर नाही कव्हर केलं जातं, तुम्हाला 3 वर्ष किंवा 4 वर्षानंतर कव्हर केलं जाईल, कारण तो तुमचा जुना डिसीज आहे, जुना आजार आहे, तो स्पेसिफाईड किंवा क्रोनिक म्हणू शकत नाही. ओके. आता सर अजून एक प्रश्न, आजकाल अनेक नॅचरल कलॅमिटी घडतात, उदाहरणार्थ भूकंप होतो किंवा काही ह्युमन अटॅक होतात, टेररिस्ट अटॅक होतील किंवा एक घरगुती भांडणं वगैरे होतात. तर अशा केसमध्ये जर लागलं, काही हेल्थ दुखापत झाली, तर हे हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर होतं का? केलं जातं कव्हर, कारण त्याच्यामध्ये कसं आहे की तो थोडक्यात कसं आहे की जसं आरोपी नसावा, महत्वाचं म्हणजे तो जर त्या केसमध्ये जर फिर्यादी असेल, म्हणजे त्याचा त्या घटनेशी काही संबंध नसेल, म्हणजे त्याच्यावरती अटॅक झाला म्हणजे काय झाला, तो ऍक्सिडेंट झाला, मग त्याला त्या गोष्टी माहीत नव्हत्या, म्हणजे ते कृत्य त्याला न माहीत होता झालं, त्याच्यावर अटॅक होऊन त्याला इजा झाली त्या शरीराला, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केल्या जाणार. पण तो आरोपी असेल तर? आरोपी असेल तर नाही, त्याच्यामध्ये चौकशी होणार. आता काही काय असतं की अनेक लोक आजकाल पिऊन गाडी चालवतात, मग अशा केसमध्ये जर ऍक्सिडेंट झाला तर तो कव्हर होतो का? आता ह्याच्यामध्ये स्मोकिंग, आता आपण ज्यावेळेस पॉलिसी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण पॉलिसी देतो, पॉलिसी दिल्यानंतर तिथं विचारलं जातं की तुम्हाला कोणत्या जुने आजार किंवा जुनं कोणतं व्यसन किंवा ह्या बाकीच्या गोष्टी आहेत का, तर त्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन करणं किंवा त्या ॲडवायझरला सांगणं त्या गरजेचं राहतं त्याच्यामध्ये. जसं की अल्कोहोलिक, म्हणजे आता ड्रिंक करतो एखादा व्यक्ती, सपोज ड्रिंक करतो आणि ड्रिंक करून त्याचा ॲक्सिडेंट इन्सिडेंट घडतो, तो हॉस्पिटलला जातो, ॲडमिट होतो आणि त्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर ते कशामुळे झालं, तर त्याचं जर रिझन त्याचं स्वतः जे केलेलं कृत्य आहे ते जर असेल तर ते त्याच्यामध्ये कव्हर केलं जाणार, मग त्याचा कोणताही क्लेम असो त्याला तो कंपनी पे केला जाणार नाही, कारण त्यांनी ते स्वतः, म्हणजे कारण तो स्वतः कारण झाला त्याच्यासाठी, म्हणजे स्वतः आमंत्रित केलं त्या आजाराला त्याने. ओके. अजून आता याच्यामधलं एक गोष्ट की संलग्न प्रश्न आहे, एखादी आत्महत्या किंवा सुसाईड केस आहे, तर त्या केसमध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला काही इजा करण्याचा प्रयत्न केला आणि असफल झाला, देवाच्या कृपेने त्यालाच एखाद्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि त्या केसमध्ये हेल्थ इन्शुरन्स त्याचा आहे, तर कंपनी हेल्थ इन्शुरन्स क्लेम नाकारते का स्वीकारते? नाकारते, कारण ते स्वतः केलेलं आहे, ते सुसाईड आहे, स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, तो कोणत्याच इन्शुरन्स कंपन्या देत नाही, ते म्हणजे इन्शुरन्स त्याला दिलाच जात नाही त्या गोष्टींसाठी. किती हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत आणि कोणत्या कंपनीचा इन्शुरन्स घ्यावा? आता त्याच्यामध्ये पॅन इंडिया जर बघितलं तर इन्शुरन्स कंपन्या, आता माझ्या माहितीनुसार तर 37-38 जवळपास, म्हणजे लाईफ जनरल आणि हेल्थमध्ये स्टँड मध्ये एक इन्शुरन्स कंपन्या काम करतात, त्याच्यापेक्षा जास्त पण असतील. आता इन्शुरन्स कंपन्या सगळ्यात चांगल्या असतात, म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांचे बघितलं तर त्या व्यक्तीनं घेताना काय पाहिलं पाहिजे, तर त्या इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो पहिली गोष्ट. सेकंड कंडिशन काय की जो इन्शुरन्स तो घेतोय तर त्याच्यामध्ये कोपे आहे का, त्याच्यामध्ये बेनिफिट्स फ्युचर्स काय त्याला मिळत आहेत, ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे. आणि सगळं सुटेबल आहे का, म्हणजे मॅन्युअल प्रोसिजर आहे का डिजिटल प्रोसिजर आहे, मग जेणेकरून उद्या जरी काही प्रॉब्लेम आले ते अशी संलग्नित, तर तो शॉर्ट आउट केलं पाहिजे, लगेच झाले पाहिजे क्लिअर, आणि त्याला एकदम चांगलं सुटसुटीत त्याला क्लेमही मिळाला पाहिजे, आणि प्रॉपर म्हणजे गायडन्स पण होणं गरजेचं आहे, किंवा ऑफिस पण त्यांनी म्हणजे सर्व्हिस, जसं आपण एखादी मोबाईल जर घ्यायचं झालं तर आपण सर्व्हिस सेंटरचा विचार करतो की त्या ओप्पो किंवा कोणत्या ज्या कंपनीचा घेतो XYZ, तर तिथं उद्या जर मोबाईलला काय प्रॉब्लेम आला तर आपण सर्व्हिस सेंटर जवळ अवेलेबल आहे का, आपल्याला सर्व्हिस मिळेल का. तर तसाच हेल्थ इन्शुरन्समध्ये पण कसं आहे की इन्शुरन्स कंपन्या चांगल्या आहेत, पण फ्युचर्स बेनिफिट्स बघणं आणि क्लेम रेशो बघणं, आणि त्या इन्शुरन्स कंपनीचं बॅकग्राऊंड म्हणजे काय, की किती वर्ष झाली ती कंपनी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करते, आणि रिव्ह्यू, आता रिव्ह्यू कसं प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगळे असतात, पण स्वतः त्याच्यावरती अभ्यास करणं आणि माहितीच्या माणसाकडून पॉलिसी घेणं, म्हणजे जसं की पूर्ण त्यामध्ये पारंगत असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचा जो काय मेडिएटर, जो काय ऍडवायझर आहे, तर तो त्याच्यामध्ये पूर्ण सक्षमपणे त्याला सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून सक्षमपणे माहीत असणं गरजेचं काय आहे, कारण ज्यावेळेस वेळ आणि प्रसंग, म्हणजे इन्शुरन्स कंपनी चांगली किंवा वाईट हे कधी समजतं, ज्यावेळेस त्याचा क्लेम येणार आहे, त्यावेळेस ज्यावेळेस तो त्याची पायरी चढणार आहे, ज्यावेळेस माणूस खाणार आहे त्यावेळेसच त्याला चव कळणार आहे. तर त्यावेळेस तसंच इन्शुरन्समध्ये पण आहे की ज्यावेळेस तो त्याची पायरी चढणार आहे त्यावेळेस त्याला ती इन्शुरन्स कंपनी काय आहे, काय क्वालिटी, म्हणजे काय सर्व्हिस देते हे समजणार आहे. तर त्या पद्धतीनं कोणत्याही कस्टमरनी किंवा व्यक्तीनं पॉलिसी घेताना हा सर्वप्रथम विचार करणं गरजेचं आहे की मी जी काय कोणत्या इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेतोय, तर ती पॉलिसी घेत असताना मला जास्तीत जास्त कशामध्ये, कोणत्या कंपनीमध्ये
कोणत्या प्लॅनमध्ये त्या कंपनीच्या जास्त बेनिफिट मिळत आहेत आणि जास्त फायदे मिळत आहेत आणि सर्व्हिस मिळते आणि मला प्रॉपर गायडन्स करणारा व्यक्ती मिळते, अशा व्यक्तीकडून पॉलिसी घेतली पाहिजे. आता अजून एक महत्त्वपूर्ण प्रश्न, आजकाल इन्शुरन्स देखो, इन्शुरन्स 24/7 असे बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत की लोक ऑनलाईनचा विचार करतात, पण लोकांनी मग ऑनलाईन पॉलिसी घ्यावी का ऑफलाईन पॉलिसी घ्यावी? आता पहिलं कसं लोकांचं शिक्षण वगैरे जास्त नसायचं, पण आता जास्त घराघरी सगळे सर्व लोक एज्युकेटेड झाले. एज्युकेटेड म्हणजे काय की लोकांना वेळ नाही आहे. धावपळीच्या युगामध्ये लोक काय करतात, सहसा मोबाईल ही एक अशी संगत आहे की त्या मोबाईलवर सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणजे डिजिटल युग झालं सगळं. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन जरी घेतलं तरी चांगलं बेस्ट आहे. असं काय नाही की ऑनलाईन नाहीच घेतलं पाहिजे, त्या व्यक्तीकडनंच घेतलं पाहिजे, पण एक सिक्युरिटी जर पाहिजे असेल नाही का, म्हणजे जर त्या व्यक्तीला जर वेळ नसेल पाहण्यासाठी, म्हणजे उद्या क्लेम रिलेटेड असेल किंवा सर्व्हिसशी संलग्नित काय असेल, कोणतीही सर्व्हिस रिलेटेड म्हणजे पॉलिसीशी संलग्नित, तर त्यांनी ती ॲडवायझरकडून पॉलिसी घेतली पाहिजे. आणि म्हणजे जर वेळ नसेल तर महत्त्वाचं, जर वेळ असेल तर त्यांनी ऑनलाईन घेतलेलं कधी पण चांगलं. कारण ऑनलाईन घेतलं की तिथं तुम्हाला म्हणजे सर्व्हिस देण्यासाठी एक जो मीडिएटर जो काय प्लॅटफॉर्म आहे तुमचा, तर तो अवेलेबल असतो नसतो, असून पण तुम्हाला सर्व्हिस मिळू शकते, नाही मिळू शकत. थोडक्यात टोल फ्री नंबर आज तुमचा एक जोडीदार, म्हणजे त्या गोष्टी सांगू शकत नाही, म्हणजे सर्व्हिस त्या पद्धतीची त्याला अवेलेबल होईल का. बरोबर आहे. मॅन्युअली चांगलं, ऑनलाईनला जायचं म्हटलं तर तुम्हाला तेवढा वेळ आहे का, तुम्हाला त्यातली माहिती आहे का, माहिती नसेल तर मग ज्याला माहिती त्याच्याकडनं तुम्ही ती पॉलिसी काढा. घेतली. आणि सगळ्यात महत्वाचा आपुलकीचा प्रश्न तो म्हणजे की आजकाल सगळ्याच गोष्टी EMI वर घेतल्या जातात, मग हेल्थ इन्शुरन्स पण EMI वर मिळतो का? हेल्थ इन्शुरन्स पण EMI आपण घेऊ शकतो, तर EMI वरती घेऊ शकतो, पण EMI कोणासाठी अवेलेबल असतो ह्या गोष्टी पण महत्वाचं आहे. की जसं की एक सिबिल असतो, जसं एखादी जर वस्तू जर घ्यायचं झालं तर क्रेडिट असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर एखादी कोणती जरी वस्तू घ्यायचं झालं तर त्याचा पहिल्यांदा क्रेडिट स्कोर बघितला जातो, सिबिल बघितला जातो, तो ॲज पर पॅन आणि आधारनुसार. मग त्याचे हप्ते EMI बाउन्स आहेत का नाही का, तर हे क्रेडिट बघून इन्शुरन्स कंपन्या त्याला ते EMI देऊ शकतात. म्हणजे सर्वसामान्य किंवा एखादा EMI बाउन्स केलेला म्हणजे फायनान्शियली काही प्रॉब्लेम असलेला व्यक्ती घेऊ शकत नाही, म्हणजे त्याचा सिबिल स्कोर वर डिपेंड आहे. ते महत्वाचं, जर समजा चांगला असेल तर त्याला कंपनी EMI देते, प्रोव्हाइड करते, जर नसेल तर नाही तो घेऊ शकत. आपण नेहमी तुम्ही जसं म्हटलात की कॅशलेस सुविधा चांगली, कॅशलेस गेलो आपण, कॅशलेस गेल्यानंतर आपण फाईल केली आणि रिजेक्शन झाल्यानंतर तो म्हणतो की अरे मी कॅशलेस केलं आणि माझं रिजेक्शन झालं, मग अशा केसमध्ये त्यांनी काय करावं? आता असे बरेच म्हणजे बरेच असे मुद्दे आहेत, अशा बऱ्याच केसेस झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत माझ्या तर 16 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये दोन दिसाड तरी अशा गोष्टी होतात. म्हणजे कस्टमर एज्युकेटेड नसल्यामुळे, म्हणजे कस्टमर एज्युकेटेड कधी नसतं, ज्यावेळेस एजंट एज्युकेटेड नसतो, तुमचा मीडिएटर एज्युकेटेड नाही, तुमचा मॅनेजर नाही, त्या गोष्टी त्यांना म्हणजे पूर्णपणे पारदर्शक सांगितल्या जात नाही त्या कस्टमरला, कस्टमरची मेंटॅलिटी ती राहते. मग ती कशी की जसं की तो नेटवर्क हॉस्पिटलला गेला, कॅशलेसला गेला, तिथं ॲडमिट झाला, पण सपोज इन केस त्या कंपनीने त्याचा क्लेम नाकारल्यानंतर त्याच्याकडे पैसे असताना नसतात. पण काय काय लोक काय म्हणतात की मी तिथं तर गेलो, ॲडमिट झालो, तुम्ही म्हटला की कॅशलेस आहे, मी तिथं गेलो, ॲडमिट झालो, माझ्याकडं माझा क्लेम तो नाकारला, तर आता माझ्याकडे काय पैसे नाहीत. तर अशा बऱ्याच केसेस होतात की पैसे नाहीत तर तिथं त्याला पैसे भरावे लागतात. म्हणजे लोक म्हणतात की मी कॅशलेसला गेलो, तिथं मला कॅशलेस मिळायला पाहिजे, म्हणजे तिथं कॅशलेसची सेवा आहे, सुविधा आहे, फॅसिलिटी आहे, तर तो काय त्याचा हक्क नाही. म्हणजे ते कंपन्यांवरती डिपेंड आहे की तो क्लेम जर देय असेल, म्हणजे जेन्युन असेल, तर तो क्लेम कंपन्या म्हणजे 99% तो क्लेम कॅशलेस होईल, 1% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण पर्सेंट तो क्लेम डिनाय होतो किंवा रिजेक्ट होतो. म्हणजे त्या केसेसच्या बेसिसवरती, त्या डायग्नोसिसच्या, त्या आजाराच्या बेसिसवरती, त्या केस स्टडीवरती महत्वाचं. म्हणजे तर त्यावेळेस त्या व्यक्तीला तिथं पैसे भरणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा आम्ही त्याच्यामध्ये म्हणतो की बाबा तू पॉलिसी घेतो, म्हणजे एजंटनी सांगतानाच त्या कस्टमरला असं एज्युकेट केलं पाहिजे की कॅशलेस ही फॅसिलिटी सुविधा आहे. जर तिथं तू एखाद्या हॉस्पिटलला गेला, तिथं ऍडमिट झाला, पण तिथं तुझा क्लेम नाकारला, तर तिथं तुला पैसे भरण्यासाठी म्हणजे फायनान्शियली तू स्ट्रॉंग पाहिजे, तिथं तू पैसे भरूनच तू घरी गेला पाहिजे, रिएम्बर्समेंट करण्याची तुझी तयारी पाहिजे. अशाच व्यक्तीला त्या व्यक्तीने पॉलिसी द्यावी आणि सांगून द्यावी, कारण असे प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीत, इन्शुरन्स कंपन्यांचं नावही खराब होत नाही. महत्वाचं त्याच्यामध्ये म्हणजे हे कधी ह्या गोष्टी शक्य होतात तर नाण्याच्या दोन्ही बाजू सांगणं गरजेचं आहे. म्हणजे पॉलिसी कोणी घ्यावी तर त्या व्यक्तीला त्यावेळेसच कळतं की आपण ती पॉलिसी घेऊ शकतो का,
आपली कॅपॅसिटी आहे का? कारण मानसिकता कधी बदलते, जर एखादी चुकीची गोष्ट किंवा एखादी चुकीची आपण जर त्याला हुल दिली की असं असं होतं, तर ते चुकीचंच आहे. तर ते ज्यावेळेस म्हणजे आपण परीक्षा नाही घेतली पाहिजे कोणत्या गोष्टीची, तर त्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. अशा केसेस घडू पण शकत नाही. जर ह्या गोष्टी सगळ्या लोकांना जर त्या ॲडवायझरने सगळ्या एक्सप्लेन केल्या, की कॅशलेस फॅसिलिटी सुविधा आहे, तर दोन्ही पद्धतीने तुम्ही क्लेम करण्याची तुमची तयारी पाहिजे. पैसे भरण्याची पण तुमची तयारी पाहिजे. जर असेल, तर तुम्ही तो व्यक्ती घेईल, म्हणजे त्याला त्यातला अवेअरनेस त्याला ते सिरियसनेसपणा त्यातला जर जाणवला, तर तो नक्कीच घेईल. ओके, म्हणजे थोडक्यात कॅशलेस करत असताना ही सुविधा आहे, ही सुविधा. फॅसिलिटी आहे. तुम्ही असं म्हणू नका की तुम्हाला 100% मिळेलच. मिळेल. मे बी तुम्हाला कधी कधी रिएम्बर्समेंटला जाऊ लागू शकतं, म्हणजे तुम्हाला आधी पैसे भरून नंतर पैसे घ्यावे लागू मिळेल. शकतात. पण एक फायनान्शियल फ्रीडम म्हटलं तर हेल्थ इन्शुरन्स हा पाहिजे. पाहिजे. हेल्थ इन्शुरन्समध्ये ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक या तिन्ही गोष्टी कव्हर होतात. तिन्ही गोष्टी कव्हर केल्या जातात. कशा पद्धतीने? जर त्याला आजार असेल, तर त्या आजारामध्ये जर त्याला ट्रीटमेंट घ्यावी लागत असेल, म्हणजे वेगवेगळ्या पॅथीमध्ये, जसं तुम्ही म्हटले की ह्या आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, सिद्ध आहे, म्हणजे अशा बऱ्याच पॅथी आहेत त्याच्यामध्ये. तर त्या पॅथीमध्ये जर त्या आजाराशी संलग्न जर त्याला तिथं ट्रीटमेंट घ्यावी लागत असेल, तर ती कव्हर केली जाईल. अजून काही डे केअर प्रोसिजर असतात, म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या इन्शुरन्समध्ये जर तुम्हाला इन्शुरन्स पाहिजे असेल तर 24 तास तुम्हाला ऍडमिट राहावं लागतं. काही डे केअर प्रोसिजर असतात, मग त्या कोणत्या की ज्या कव्हर केल्या जातात? आता त्याच्यामध्ये डे केअरमध्ये जवळपास 539 प्रकारच्या, म्हणजे अशा बऱ्याच आहेत. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणू शकता, टेररिझम म्हणू शकता, थायरॉइडच्या गाठींचं ऑपरेशन म्हणू शकता, टॉन्सिल म्हणू शकता, म्हणजे असे बरेच आहेत. तर जसं की म्हणजे त्यात सांगायचं म्हणजे काय, की जसं की तो व्यक्तीला आजार आहे, पण त्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण झालेली आहे, म्हणजे सर्जरी केलेली आहे, म्हणजे काय ना काय त्याच्यावरती निदान करून त्याच्यावरती उपचार घेतलेला आहे. मग तो ऍडमिट न होता, म्हणजे असे आजार आहेत 539 प्रकारचे, म्हणजे जास्त त्याच्यापेक्षा जास्त आहेत, की त्या आजारांमध्ये तो व्यक्ती सकाळी गेला, निदान झालेलं आहे, त्या आजाराचं ट्रीटमेंट त्याने दिवसभरात घेतलं आणि संध्याकाळी तो घरी गेला, म्हणजे त्याला स्टे करण्याची गरज नाही तो आजार बरा करण्यासाठी. म्हणजे ट्रीटमेंट तर तो घेतोय, मग तिथं ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर अशा ज्या काही डे केअर प्रोसिजर आहे त्या त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. ओके. आता आपण अनेक वेळा पाहतो की आता गव्हर्नमेंट देखील आता सतर्क झालेलं आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये. त्यांचे केंद्रशासित काही स्कीम आहेत, राज्यशासित काही स्कीम आहेत, MJPGY आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, तर या पद्धतीने हे आणि हेल्थ इन्शुरन्स. तर काही लोक म्हणतात हे आहे, मग आपल्याला हेल्थ इन्शुरन्सची गरज नाहीये. नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे, त्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासनाच्या ज्या स्कीमा आहेत, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जी स्कीम आहे, तर आता जवळपास 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स कव्हर आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं जे आहे ते बरेच असे काही फंड आहेत, म्हणजे निधी आहेत, की ते लोकांना दिले जातात. त्या निधीच्या माध्यमातून ते फंड त्यांना रिलीज केले जातात आजारासाठी. तर त्या जरी असतील, तर ते काही आजारांनाच त्याच्यातून पैसे दिले जातात. म्हणजे प्रोसिजर किंवा सर्जरी काय असतील, म्हणजे ॲक्सिडेंटल असेल किंवा मेजर इलनेस असेल, तर त्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्याच्यामध्ये कव्हर केल्या जातात, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या अजून योजनेमध्ये. पण बाकीचं जसं मी तुम्हाला म्हटलं की व्हायरल असेल किंवा बाकीचं व्हायरल आहे किंवा एखादी सर्जरी करायची महत्वाचं, म्हणजे आता मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल XY किंवा डिलिव्हरी मॅटर्निटी असेल, तर ह्याच्या काय गोष्टी आहेत तर त्या त्याच्यामध्ये नाही कव्हर केल्या जातात. त्यासाठी कसं आहे, बेसिक म्हणजे सांगायचं म्हणजे कसं, की गव्हर्नमेंट स्कीममध्ये काही मोजके ठराविकच आजार त्याच्यामध्ये कव्हर केले जातात, सर्व आजार कव्हर केले जात नाहीत महत्वाचं म्हणजे. आणि ते पण हॉस्पिटल असतील नसतील, म्हणजे त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल असतील तर ती योजना असेल नसेल, त्या योजनेचा लाभ मिळेल नाही मिळेल, ह्या गोष्टी पण होऊ शकत नाही, म्हणजे असू शकत नाही. शुअरच म्हणजे गॅरंटेड 100% मिळेल अशी शुअरिटी नाही. पण हेल्थ इन्शुरन्समध्ये काही शुअरिटी राहते, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. म्हणजे कम्पेअर जर केलं तर ते तर आहे, ते आहे म्हणून हे घेऊ नये असं काही नाही, हे पण असणं गरजेचं आहे. कोणताही सामान्य व्यक्ती जीवन जगत असताना ज्यावेळेस त्याला महिन्याच्या काठी काही पैसे येतात, ते बिझनेसमधून येऊ देत किंवा नोकरीमधून येऊ देत, तो रेंटसाठी काही पैसे, घराच्या हप्त्यांसाठी काही पैसे, आपल्या घरामध्ये सामान आणायचे त्यासाठी काही पैसे, मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे, असे वेगळे काढून ठेवत असतो.
आणि राहिलेली रक्कम एक सेव्हिंग म्हणून बँकेमध्ये अगर कोणत्याही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतो. पण तो असा पैसा वेगळा काढून ठेवत नाही की पुढच्या महिन्यामध्ये माझा मुलगा आजारी पडणार आहे, मी आजारी पडणार आहे किंवा माझी बाईक आजारी पडणार आहे म्हणून मी काढून ठेवतोय बाजूला. तर तोच प्रकार म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये आजारपण यावं असं कोणालाच वाटत नाही. आजारपण येऊन आपल्या घरातले पैसे जावेत असं कुणालाच वाटत नाही. पण आजारपण ही अचानक येणारी गोष्ट आहे. अपघात ही अचानक गोष्ट येते आणि यामुळे होतं काय, तर घरातला पूर्ण आर्थिक परिस्थिती ढासळते. ही ढासळलेली आर्थिक परिस्थिती तुम्हाला कधी कधी अशा गोष्टीकडे घेऊन जाते की तुम्हाला कर्ज करावं लागतं आणि ते कर्ज नंतर फेडत बसावं लागतं. तर हेल्थ इन्शुरन्स याबद्दल असताना आपण आज बोललो. हेल्थ इन्शुरन्स जर तुमचा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून बाजूला होऊन वेगळा फंड तयार करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त वर्षाला काही अमाऊंट भरून एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढायची, जी की तुमची कॅशलेस होऊ शकते किंवा रिएम्बर्समेंट होऊ शकते. म्हणजे तुमचा गेलेला पैसा मिळवून देऊ शकते किंवा तुमचे पैसे जाऊनच देणार नाहीये. आज आपल्याला मनोज भोईटे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की कोणती पॉलिसी असावी, किती लाखांची असावी, की कधी कधी कोणकोणत्या गोष्टी कव्हर होतात, कोणत्या गोष्टी कव्हर होत नाहीत, कोणत्या गोष्टी ह्या साथीच्या असतात त्या 30 दिवसानंतर कव्हर होतात, 2 वर्षानंतर कव्हर होतात, पीईडी म्हणजे काय, को पेमेंट म्हणजे काय, ह्या वेगवेगळ्या टर्म्सवरती सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी चला बोलूयाच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सर, तुम्ही इथं आलात, आमच्या या श्रोत्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत. इन्शुरन्स म्हणजे काय, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, याबद्दल नक्कीच आम्हाला चांगली माहिती आज मिळाली. त्याबद्दल पूर्ण चला बोलूयाची टीम तुमची आभारी आहे. आणि पुन्हा तुम्हाला अशाच नवीन विषयांवरती जर माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी, कोणते तज्ज्ञ तुम्हाला इथं हवे आहेत. आणि आज आपण चला बोलूयाच्या विषयावरती बोललो, हेल्थ इन्शुरन्स बद्दल. उद्या कोणत्या टॉपिकवरती बोलायचे तुम्ही सांगा. सो स्टे ट्यून विथ अस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू.